हल्ली लहान मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण वाढलंय। मुलं सतत मोबाईल पाहण्यात मशगूल असतात आणि पालकही ती रडू नयेत, खेळतायत म्हणून बिनधास्त त्यांच्याकडे आपला मोबाईल सुपूर्द करतात। यामुळे लहान मुलांचं स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण प्रचंड वाढलंय। हे एक प्रकारचं व्यसनच असल्याचं म्हटलं जातंय। हा धोका वेळीच ओळखा आणि मुलांना मैदानात खेळायला पाठवा, असं सजग पालकांनी आणि आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञांनी म्हटलंय। कारण जास्त वेळ मोबाईल पाहण्याने मुलांना मल्टिपल डिसऑर्डर होऊ शकतात, असंही म्हटलं जातंय। मोबाईल स्क्रीन पाहण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मुलांच्या खेळण्याची सवय हळूहळू लोप पावत चालली आहे। त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय। हे एक प्रकारचं ओबेसिटी एपिडेमिक आहे। त्यामुळे ही मुलं अकाली मोठी दिसतात। वजन वाढल्याने आरोग्याचे चिंताजनक आजार सुद्धा वाढू लागलेत। कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, टाइप 2 डायबिटिक आणि इतर नॉन कम्युनिकेबल डिसीजचंही प्रमाण वाढत चाललंय। मोठ्या माणसांमध्ये मेंदूचा विकास आधीच झालेला असल्याने त्यांच्यावर या स्क्रीन टाइप वाढल्याचा तितकासा प्रभाव पडत नाही। परंतु मोबाईल स्क्रीन सतत पाहण्याने लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर मोठा परिणाम होतोय। त्यामुळे लहान मुलं स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हरवून बसतात आणि त्यांचं स्क्रीन अवलंबित्व वाढलं जातंय। स्क्रीन पाहत राहिल्यामुळे त्यांची न्यूरल डेव्हलपमेंटही थांबू शकते। विशेषतः भाषा शिकणं आणि संवाद साधण्याच्या क्षेत्रात 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या वागणुकीत लक्षणीयरित्या बदल झाल्याचं संशोधनात उघडकीस आलंय। अनेक 7 ते 8 वर्षांच्या मुलांना डोळ्यांचे विकार होत आहेत। त्यांना आय कॉन्टॅक्ट करता येत नाहीये, एका ठिकाणी नजर एकाग्र करता येत नाहीये। त्यांचं निदान ऑटिझममध्ये केलं जातंय। त्यांना फळ्यावरील लिहिलेलं दिसत नाहीये किंवा गणित सोडवणं आणि इतर अभ्यास करणं अवघड वाटतंय। या सगळ्याचा संबंध स्क्रीनच्या व्यसनाशी अप्रत्यक्षपणे जोडला जातोय। पालिका आरोग्य खात्याने केलेल्या एका अभ्यासात म्हटलं की मुलं जास्त वेळ स्क्रीन पाहतात त्यांना मायोपिया आजार होतो। त्यांच्या डोळ्यांचं आरोग्य बिघडतंय। जास्त वेळ जर या आजाराची स्थिती राहिली तर रेटिनल डिटॅचमेंट, ग्लुकोमा आणि मॅक्युलर डिजनरेशन यांसारखे डोळ्यांचे विकार होतात। त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य जपायचं असेल तर आपला स्क्रीन टाइम कमी करावा, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिलाय। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO मते 2 वर्षांखालील लहान मुलांनी स्क्रीनकडे पाहणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। केवळ शिक्षणासाठी 2 ते 5 वर्षांच्या मुलांना 1 तास किंवा त्याहून कमी वेळ स्क्रीन पाहण्याची शिफारस केली आहे। आठवडाभर 1 तास आणि वीकेंडला 3 तास अशी स्क्रीन पाहण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे। सतत माहितीचा आणि मनोरंजनाचा मारा झाल्याने अतिउत्तेजित होणं, एकाग्रता गमावणं यांमुळे लहान मुलं भासमान जगात वावरतात आणि खऱ्या जगातील ॲक्टिव्हिटीज आणि नातेसंबंध विकसित करण्याच्या आनंदाला मुक्त आहेत, असंही डॉक्टरांनी म्हटलंय। वेगवेगळ्या भाषा शिकताना मुलांना उशीर लागतो। त्यांना अनेक गोष्टींचं आकलन होतं, परंतु ते योग्य शब्द न वापरता चिन्हांद्वारे किंवा हातांनी विशिष्ट खुणांद्वारे त्यांच्या गरजा व्यक्त करतात। अतिरिक्त मोबाईल किंवा स्क्रीन पाहिल्याने मुलांचं बायोलॉजिकल घड्याळ देखील बिघडतंय। त्यामुळे त्यांच्या झोपेच्या उठण्याच्या चक्रावर परिणाम होतोय। स्लीप वेक सायकल बिघडल्याने मुलांना स्मृतीविषयी, लक्ष देण्याविषयी, एकाग्रतेने पाहण्याची कोणतीही गोष्ट असेल किंवा त्याचप्रमाणे पटकन आकलन न होण्याचे त्रास सुरू होत आहेत। यातून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे मुलांचा स्क्रीन टाइम कमी करावा, त्यांना खेळात बिझी करावं, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी प्रेरित करावं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पुढील व्यक्तिमत्व विकार आणि मानसिक समस्यांना टाळायचे असतील तर लहान मुलांना कमी वयातच सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा जबाबदारीने वापर करण्याचं प्रशिक्षण द्यावं। जर चांगलं आरोग्य हवं असेल तर एका जागी बसणं कमी आणि खेळणं अधिक वाढवावं, असा सल्ला देखील जागतिक आरोग्य संघटनेने दिलाय।